थोडा महिलांचा प्रश्न घेतला म्हणून टाळ्या जास्त वाजल्या. त्यांनी दाखवून दिलं की आता आम्ही माणसाच्या समोर निघून गेलो आहे पुरुषांच्या. तशा तुम्ही समोर होत्या. माणसानं आवडण्याचं काम केलं. जिजाऊनं आम्ही पाहिजे स्वराज्य निर्माण केलं. तारा राणीनं ते वाचवलं. आईने देवी होळकरांनी ते खऱ्या अर्थानं सजवलं. आणि आमच्या सावित्रीबाई फुलेंनी त्याला सुधारण्याचं काम केलं. बाबासाहेबांनी आमच्या रमाईनं खऱ्या अर्थानं बाबासाहेबांना घडवत असताना त्या स्वराज्याची घटना आमच्या हाती दिली. हे सगळं चक्र एका महिलेनं केलं. तिला पाहण्याचा दृष्टिकोन मी सांगतोय. 10 माणसं एका इकडे जमा करा, 5 महिला एका इकडे जमा करा, पोलीस 10ला विचार करत महिलांना हात बसला. आणि या शक्तीची ताकद या सगळ्या चांगल्या कामासाठी कसं निर्माण करता येईल याचा प्रयत्न आपण करणार आहोत. आणि या सगळ्या संदर्भात आमचे दीपक भाऊ असेल, मुकेशराव जीवतोडे असेल, उमेशजी वायरेगडे, चंद्रकांत भाऊ, भूगोल उज्ज्वलाताई, प्रवीण भाऊ आणि बिपिन भाऊ आणि संजय भाऊ आणि विश्वास भाऊ नांद्रेकर जे माझ्या सोबत आमदार होते. मला माहित आहे विधानसभेमध्ये ते आणि मी सोबतच होतो. आणि त्या जो विश्वास भाऊने खऱ्या अर्थाने विश्वास निर्माण केला त्यांच्या पावलावर पाऊल टाकून सुद्धा आपण हीच, कारण त्यांनी शिवसेनेचे मुहूर्तमेढ इथं होईल. त्यांना खऱ्या अर्थानं हा तालुका हे आंदोलन आपण समर्पित करू. आणि एका जोमानं ताकदीनं येत्या काळामध्ये आपण हे आंदोलन घरापर्यंत नेण्याचं काम आपल्याला करायचं. आपण सर्वांचं मी आभार मानतो. आता नाव नोंद केलं म्हणजे नोकरी नाही भेटली म्हणजे आम्हाला झोटे मारा असंही करू नका. त्याचा अर्थ असा आहे का आपण प्रयत्न भरपूर करणार आहे. मला आत्मविश्वास आहे का ही लढाई जिंकू आपण. तुम्ही सगळ्यांनी साथ जर दिली तर लढाई जिंकल्याशिवाय आपण राहणार नाही हा मला आत्मविश्वास आहे. पण तुम्ही घरी बसूनच घंटा वाजवली तर मग मात्र लढाई जिंकणं कठीण आहे. सगळ्यांना सामील व्हावं लागेल, सगळ्यांना यावं लागेल, थोडे पैसे खर्च करावं लागेल. नंतर सांगा गाडी बोलावा, गाडीनंच या आणि गाडीनंच जा. अर्धा तास भाषण ऐका, 2 तास जेवण करा, संपला आंदोलन. आंदोलन म्हणजे आम्ही पाहतोय फक्त गर्दी जमा होत नाही, विचाराची ताकद निर्माण होत आहे. या विचाराच्या लढाईमध्ये समर्पित भावना असल्याशिवाय ते आंदोलन मोठं होऊ शकत नाही. आणि आमच्या भावना सामान्य माणसाकडे. ज्या छत्रपती शिवरायानं शेवटच्या एका वाक्यात सांगितलं होतं हे राज्य कोणासाठी आहे तर हे राज्य सगळ्यांना लोकांशी लावासाठी आहे. मोगल गेले आणि कंपनीनं मात्र मोगलांची जागा घेतली. त्या कंपनीनं आमच्या जामिना घेतल्या, त्या कंपनीनं आमच्या नोकऱ्या घेतल्या, त्या कंपनीनं आमच्या अंगावर आम्ही पाहिजे रोखराई सोडली आहे. आणि मोगल गेले पण कंपनी मोगलासारखी वागत असत तर त्याच्या विरोधात आवाज उठवणं आपण क्रमप्राप्त आहे. तुम्ही कुठल्या गटाचे पक्षाचे हा विषय नंतरचा. आज आमच्यावर अन्याय होतं, हीच आमच्या खऱ्या अर्थानं ते अन्याय हाणून पाडण्याचा हा आमचा खरा धर्म आहे असं समजून सगळ्यांनी कामाला लागा अशी विनंती करतो. आपण सर्वांचं मी आभार मानतो आणि पुढच्या लढाईत